तुम्हाला वाटतं परत कधी महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी बसतील? आता जनता त्यांना कधीच बसवणार नाही. उद्धवजींनी एखाद्या विधानसभेच्या मतदारसंघात जरी निवडला ना, त्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये देखील उद्धवजी ठाकरे निवडून येऊ शकत नाहीत. इतकी चीड त्यांच्या बाबतीमध्ये आज शिवसैनिकांमध्ये आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आहे. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं ना, त्यांनी राजीनामा दिला असता किंवा ज्यावेळेला सरकार पडलं, ज्यावेळेला अजितदादांनी शपथविधी घेतला होता, त्यानंतर पुन्हा राष्ट्रपती राजवट लागलं, त्यावेळेला उद्धवजींनी महाविकास आघाडी करण्यापेक्षा पुन्हा निवडणुकीला सामोरं जायला हवं होतं. निवडून यायचं होतं, आणायचं होतं 100पेक्षा जास्त आमदार निवडून आणि हक्काने मुख्यमंत्री व्हायचं होतं. महाविकास आघाडी कशासाठी? तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं त्यासाठीच ना. भाजपच्या दिशेने त्यांनी फक्त काय म्हणतो आपण, त्यांच्या फक्त नावाचा वापर करून की भाजप आमच्यावरती अन्याय करते हे या गोष्टींचा वापर करून तुम्ही स्वतः मुख्यमंत्री पाहत होतात. अशा वेळेला तुम्ही महाविकास आघाडी नको करायला हवी होती. काँग्रेस विचार एका बाजूला हे सगळं तुम्ही बोलत आहात आणि जनता पण हे ऐकते आणि जनता पण मनातल्या मनात हा विचार करतच असेल ना की हे सगळं कोण बोलतंय, तर ती माणसं बोलतायत जी 2.5 वर्ष सत्तेमध्ये गुण्यागोविंदानं काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राहिलेली आहेत. नाही, अजिबात नाही ना. तुम्ही त्यावेळेचे आपल्या चॅनलवरती देखील अनेक वेळा बातम्या अशा आल्या होत्या की शिवसेनेचे काही आमदार नाराज आहेत. ही नाराजी आम्ही वेळोवेळी बोलावून दाखवायचो. म्हणजे त्यावेळेला बघा, शेवटी आज अजितदादा आजही महायुतीमध्ये आहेत, परंतु आज अजितदादा त्यांच्या आमदारांना थेट निधी देत नाहीत. आज अजितदादा त्यांच्या अर्थ खात्यामधून डायरेक्ट त्यांच्या पदाधिकाऱ्यांना निधी देत नाहीत. हा कंट्रोल मुख्यमंत्री साहेबांचा आहे ना. तसा कंट्रोल उद्धवजींचा नव्हता ना. उद्धवजींना प्रशासनच माहिती नव्हतं ना. अर्थ खातं कसं चालतं, मुख्यमंत्र्यांकडे कुठल्या फायली येतात, मुख्यमंत्र्यांचे अधिकार काय. उद्धवजींनी प्रशासन कधी हाताळलं नसल्यामुळे त्यांना ते पद कळलंच नाही ना. पण मग त्यावेळेला परिणामी त्यावेळेला काय होत होतं, त्यावेळेला शेवटी प्रत्येक, जसं मागाशी सुरुवातीला मी सांगितलं, प्रत्येक पक्ष आपापला पक्षनेता आपला पक्ष वाढवायचा प्रयत्न करतो ना. त्यामुळे अजितदादांना दोष देण्यापेक्षा त्यांना थांबवण्याचं काम जे उद्धवजींना करता आलं नाही, हा त्यांचा कमीपणा होता. आमचं वारंवार असंच म्हणणं होतं की तुम्ही पक्षप्रमुख म्हणून, शिवसेना म्हणून तुम्ही कधी काम करणार आहात? एक मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कोविडच्या वेळेला फक्त काम करताय असं तुम्ही भासवताय, परंतु शिवसेनेचा पक्षप्रमुख म्हणून तुमच्या आमदाराच्या पाठीशी उभं जी तुमची नैतिक जबाबदारी आहे, शिवसैनिकांना विकास कामं देणं, काम देणं ही तुमची नैतिक जबाबदारी आहे, ती तुम्ही कधी पार पाडणार?